अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अहो सुंबाई, आले आले. तुमच्या मुलीच्या लग्नाचं वरात आलंय. आलं का? हो. नमस्कार. नमस्कार. बरं, आधी लग्न करायचं काय जेवण? आम्ही खूप थकलोय. आम्हाला आधी काहीतरी खायला द्या. बरं, तिकडे बसा. अहो मामाजी, इकडे या. अरे गोट्या. मी गोट्या नाही. अरे चुकले. अहो मामाजी, इकडे या. तूच इकडे ये. बरं. अहो मामाजी, बसलात काय? माझ्या मुलीचं लग्न आहे. मुलाकडची मंडळी फराळ मागतायत. अहो मी पण कामच करतोय. लग्नासाठी अक्षदा नको का? आधी त्या अक्षता टाका. अहो अक्षदा टाकल्या की लग्न होत. विनोद करू नका. माई अजून आलेली नाहीये. आधी मला चुरमुर आणि शेंगदाणे दे. ए उठणारे गोट्या. आधी मामनजी म्हण, मगच येईल. बरं मामनजी, उठा. अहो गोट्या आजोबा, आम्हाला काहीतरी खायला द्या. आम्हाला खूप भूक लागलीये. अरे काय चाललंय तुमचं? गोट्या, सुबे, आज भातुकली नाही खेळायची म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला? माझी दागिने तुमच्या भातुकलीमुळे सापडले हो. तरी पण आमचे मित्र गेले ना. खरंच की चुकलंच माझं. अगं पुढल्या रविवारी आपण पुन्हा करू भातुकली. चालेल. गोट्या, काय ह्या एवढ्या औषधाच्या पुढे राधेला नेऊन दे. आजी नसताना. का? काय झालंय तिला? तुला मेले नसत्या चौकशा कशाला? नेऊन दे म्हटल्यावर नेऊन दे. बर. हे काय? तुला बरं नाही आहे ना? तू कशाला ही कामं करतेस? आणि तू मला सांगितलं का नाही तुला बरं नाहीये म्हणून? तुला काय सांगणार? बायकांची दुखणी. अगं आता मी मोठा झालोय ना. हो, मी वैद्यांकडे गेलो असतो, त्यांना सगळं सांगितलं असतं आणि औषध घेऊन आलो असतो. माईला कशाला त्रास? तू उठ पहिले. नाही तुला बरं नाहीये ना? नाही नको ना. नाही. अरे मी हॉटेलात ही सगळी कामं करायचो. मला सवय आहे. अरे हो, पण सासूबाईंना कळत उगाच त्रास होईल. तू इकडे बस आणि लक्ष ठेव. सासूबाई आल्या तर तू कपडे धु. अरे पण अरे गोट्या ऐकून मला काही नाही, मला काही नाही ऐकायचं. अरे पण नाही, मला काही नाही ऐकायचं. अरे गोट्या ऐकून नाही, तू इकडे बस. नाही, तू इकडे बस. तू इकडे बस. सासूबाईंवर लक्ष ठेव.
ते आल्यात तर मला सांग, मी जाईन, कळलं? अरे ही घे तुझी औषध, आठवणीने घे. हा मी चालू. गोट्याचं कुणास ठेव. असं का म्हणतात? अहो गोट्याचे गुरुजी आणि त्याचे हेड मास्टर आज त्याची दुसरीची परीक्षा घेणार आहेत. पण तू कशाला काळजी करतेस? तो तिसरीत नक्की बसणार आहे बघ. हो हो, पण हुरळून जातो तो, हे बरं नव्हे म्हणून काळजी वाटते. हो माई दादा, सुमा नाही होत, मी दुसरीची परीक्षा पास झालो. आता मी दुसरीच बसणार. शाबास गोट्या. बघा तुम्ही उगाच काळजी करत बसता. अहो दादा, हेडमास्तरांनी हिशेब घातले, मी फटाफट सगळी उत्तरं दिली, सगळी बरोबर. आणि याचं कवितेचं काय केलंस? तोंड पाठ, शुद्ध लेखन पूर्णपैकी पूर्ण बरोबर. आणि इतिहास रे? सनावळा, तिथी सगळं पाठ. वा. आणखी काय विचारलं? अहो हेडमास्तरांनी विचारलं, तुला कवितेशिवाय आणखी काय येतं? तू काय सांगितलंस? अहो दादा, तुम्ही गीतेतले श्लोक नाही का पाठ करून घेतले होते? मी त्यांना म्हणालो मला गीतेतले श्लोक येतात. बरं मग? हो, ते म्हणाले म्हण एखादा श्लोक. मी लगेच दुसऱ्या अध्यायातला श्लोक म्हटला. कुठला रे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. वा, मग हेडमास्तर खुश झाले असतील. नाही, त्यावेळी खुश झाले. मग त्यांनी त्या ओळीचा अर्थ विचारला. मग सांगितला हेडमास्तरांना? अर्थ सोपा होता, मी लगेच सांगितला. अच्छा, काय सांगितलास? मी सांगितलं कर्मण्येवाधिकार असते म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला. हेडमास्टर सुद्धा असेच हसले. तुम्ही का हसलात? अरे अरे वेड्या, असा अर्थ नाहीये त्या ओळीचा. मग काय? अरे बघ, त्याचा अर्थ असा आहे त्या ओळीचा. बघा, म्हणजे आपण आपलं काम म्हणजे कर्म आपण करायचं, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे असं बघ, माईनी एखादं काम सांगितल्यावरती आपल्याला त्या मोबदल्यात लाडू देईल अशी अपेक्षा करायची नाही. माईनी सांगितलेलं काम करायचं, कळलं? पण दादा, हे चुकीचं नाही का? अरे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं चुकीचं कसं असेल? माई दादा, तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि मास्तर सारखे मला सांगतात परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी खूप अभ्यास केला पाहिजे. बरोबरच आहे आमचं. मग अभ्यास करायचा, तो परीक्षा पास होण्याची अपेक्षा धरून, होय की नाही? हो. मग हे गीतेच्या विरुद्ध नाही का? अरे तू कुठल्या गोष्टी कुठे नेतोय? दादा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तू बोल. श्रीकृष्णाच्या वेळी वार्षिक परीक्षा नव्हती ना, म्हणून हे त्याच्या लक्षात आलं नसेल. पुरे झालं तुझं. या गोट्याचं डोकं कुठे आणि कसं चालेल काही सांगता येत नाही. त्याला फक्त हात जोडणं आपल्या हातात आहे. आता मी जाऊ खेळायला? दूध पिऊन जा. बर. बाई, माई दादा, गोट्याने बरं झालं, आनंदाची बातमी. गोट्या दुसरीतून तिसरीत गेला. आता त्याचे मित्रच सांगत होते, माई मी जेव्हा तुकडी पास केली ना तेव्हा तू नारळी भात केला होता, आज पण कर. पण सुमेला देऊ नकोस. म्हणजे तो आधीच सांगितला.
खेळायला चाल ना. खेळायला? हो. अरे बाबा चाल ना खेळायला. नको, घरात इतकी कामं पडले. आम्ही करतो ना सगळी कामं. तुम्ही? हो. सासूबाईंना कळलं तर वाट नाही लागेल. करणार. तुम्ही तिकडे राहता आता. अरे तुम्ही गोट्या, आता. ऐक नाही. सगळी कामं झाली का रे? तेव्हाच झाली. अरे आला बोलणे आला घरात आला. हे काय? कुत्र्याचा पिल्लू. अरे कुठून आणलं हे? कुत्र्याचं पिल्लू. हे आपण हे घरी पाळायचं. ते मी नंतर सांगणार. तुम्ही रोज सगळी कामं करतात ना, आज मी तुम्हाला खाऊ देणार आहे. अरे हे काय? कळेल कळेल. हे घे. हे घे. हे तू घे. हे तू घे. आणि हे तू घे. ए गोट्या, मला पण दे ना. देईन देईन सगळ्यांना देईन. हे गोट्या, काय करतोय ते? लाडू वाटतोय सगळ्यांना. अरे हो, पण ते वकिलीने पेंटचे लाडू आहेत. सासूबाईंनी करायला आणले होते. हे घे तू घे. अरे संपले तर मला मार मिळेल. काही मार मिळणार नाही. अरे असं काय करतोस गोट्या? तू पण घे. मला नको. घे ना नको. घे ना. नाही. तुला माझी शपथ आहे. ए गोट्या, मला पण दे ना. ए देईल देतो. सगळ्यांना देईल देतो. एवढा मातूस कशाला? हे घे. तू पण घे. तू घे. कुंडली कवरदा. आजी आली. कुठे? शिव 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 शिव. घरातून देवळात जावयास बाहेर पडले तर एक मांजर आडवे गेले, उजवीकडून डावीकडे. म्हटले 100 पावले मागे जावे, परत आले तर तेच मांजर डावीकडून उजवीकडे गेले. रामा रामा रामा, ते मांजर उंदीर खावयास धडपडत असेल, पण मला मेलेला अपशकून नाही. म्हणजे मी म्हणते आता ह्या वयात हे असे सारखे ये जा करणे बरे दिसते का? आहे ग, माझे मेले पाय थकून आले, पायाचे तुकडे झाले. हे गो, दमले अगदी. हा, हे काय? चिटकिणीने सगळी भांडी घासून ठेवली. बरं, ऐको, आपण काय करावे? हा, वकिलीन बाईकडच्या एवढ्या डब्याचे लाडू आहेत, त्यातले 2 लाडू खाऊन टाकावे. एवढ्या लाडवातले 2 लाडू खाल्ले तर कुणाच काय कळणार आहे?
राधे हे मेली गेली. राधे काय सासूबाई? काय करतेस गो? हा काही नाही, सावकारीन बाईन कडले कहू निवडतीये. हा चांगली निवडून ठेव. काय ग खाऊया आता लाडू. लाडवाचा कुत्रा लाडवाचा कुत्रा लाडवाचा कुत्रा. आता मी जगत नाही, मला शेवटची तरी हो दे गो. अगं मी चालले, अगं माझे निभाळाले ग. तुझ्याकडून घेतलेली उधार उचलवार मला या जन्मात फेडता येणे शक्य नाही ग. म्हणून म्हटले स्वतः जावे आणि तू सांगावे म्हणून आले गो मी. दिले होते ते काय झालं? चमत्कार. कसला चमत्कार? काय सांगू तुला माझी कर्म कहाणी. अगो सगळे विपरीत. काय विपरीत घडलं? अगो सगळे 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 विपरीत घडले गो. भुताटकी गो बाई भुताटकी. भुताटकी? होय होय भुताटकीच गो. अगो हा सगळा चमत्कार भुताटकीमुळेच होतोय. नाहीतर आमचे हे पाप्याचे पितर अर्ध्या तासात सगळी कामे कशी व्यवस्थित उरकेल. अगो कामे उरकते ती उरकतील, पण सगळी चूक व्यवस्थित नीट नेटकेपणाने. अगो काय सांगू तुला, रांचीला भूते वश झाली गो, भूते वश झाली. एक नाही दोन नाही, अगो गेले 15 दिवस बघते मी. अगो 15 दिवस बघते मी. शांते अगो भुताटकीच गो, ही भुताटकीच गो. तुम्ही म्हणता त्यात तथ्य दिसतंय बरं का. नाहीतर एवढ्या कामाचा उरक नव्हता कधी तिला. मगाचपासून मी तुला काय सांगते तेच तर सांगते तुला. अगो अगो परवा काय झालं सांगू तुला. त्या वकिलीनबाईंनी लाडू वळावयास दिले मला. लाडू वळले आणि म्हटले जरा देवळात जाऊन यावे. देवळात जायला बाहेर पडले तो एक मांजर आडवे गेले म्हणून परत फिरले. विचार केला जाता जाता वकिलीनबाईचे लाडू नेऊन द्यावे. डबा हातात घेतला आणि डबा उघडला. अगो बघते तर काय लाडवाचे कुत्रे झाले की ग. चेटू ग बाई चेटू. अगो काय सांगू तुला, माझे सून म्हणजे हडळ आहे हो हडळ. पण इतकी दुष्ट वाटत नाही होती. अगं वाटत नाही काय, परवा रात्री तिने माझा गळा धरला. काय सांगताय? मग उठले आणि बघतो तर काय हो मला दरदरून घात फुटलेला की गो. हा हा म्हणजे स्वप्नात गळा दाबला. होय होय स्वप्नात. अगो स्वप्नात ती मला अशी दरद मारते गो. आता काही मी जगत नाही गो. शांती मी जगत नाही. आजी, सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुम्ही तिला छळलं, आता स्वप्नात ती तुम्हाला छळते. राणचे तू सुद्धा तिचीच बाजू घे. हा तिचीच बाजू घे. हे बघ माझे चुकले, मी इथे आले ते. मी आता मांत्रिकाकडे जाते आणि त्याला सांगते तिच्या अंगातले भूत उतर म्हणून, म्हणजे तुम्हाला खरे वाटते. अशी जाते ती मांत्रिकाकडे आणि सांगते त्याला तिच्या अंगातले भूत काढ म्हणून. कापमाई नापमाई तू इकडे आहेस होय. खप्पावीस म्हातारी आत्माई खप म्हणत
नाहीये. बरं झालं. पापड लाटायला गेले मामलतदारीन बाईंकडे. जाऊ दे. आज आमची क्रिकेटची मॅच आहे. तू चंपा हो ना. नको रे बाबा. का ग? आम्ही आटोपतो ना तुझी कामं. असं नाही रे, तुम्ही चांगल्या हेतूने मला मदत करता, पण मला त्रास होतो त्याचा. म्हणजे गेले 8 दिवस मी बोलले नाही रे, पण माझा खूप छळ होतोय. परत उपाशी ठेवलं त्या खवीस म्हातारी ना. नाही रे, मला मांत्रिकाकडे घेऊन गेली होती ती. कशाला? घरातली सगळी कामं बराबर होतात ना, म्हणून तिला वाटतं मला भूत बाधा झालीये. त्या दिवशी तू लाडवाच्या डब्यात कुत्र्याचं पिल्लू ठेवलंस आणि तिला वाटतं मी चेटूक करते म्हणून, आणि त्यातून तो मांत्रिक म्हणाला की हिला भूतवास झालाय म्हणे. त्यांच्याकडून ती सगळी कामं करून घेते. या मांत्रिकाने कसं बोलावं ओळखलं ग? माही पण कधी कधी म्हणते हा गोट्या ना वळल्याचं सूत नाहीतर भूत. तसं नाही रे, ते भूत वेगळं आणि हे वेगळं. माझ्या अंगातलं भूत निघावं म्हणून तो मांत्रिक मला लिंबाच्या डाळ्याने मारत होता. दोरी सुद्धा दिली आणि डाग पण. कुठे? हे बघ. कुठे राहतो तो मांत्रिक? देवीच्या देवळात. ठीक आहे, त्याला मी धडा नाही शिकवला तर नावाचा गोट्या नाही मी. निशा तरी एक पिकल्या.